एका ताटात जेवणारे दोन जिवलग मित्र, रोहित जोंधळे आणि संतोष माने. दोघांचं एकच स्वप्न, भारतीय सैन्यात भरती होण्याचं. भरतीसाठी लागणाऱ्या डाएटचा आणि खर्चाचा जुगाड करण्यासाठी रोहित मिळेल ते काम करायचा. कधी वॉल पेंटिंग तर कधी गवंडी काम. आर्मीमध्ये जाण्यासाठी त्याने जीव तोडून मेहनत केली, पण नशिबाने त्याची कठोर परीक्षा घेतली. एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 17 वेळा अपयश. संपूर्ण गाव त्याच्यावर हसू लागलं, पण त्यावेळी त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा होता त्याचा जिवलग मित्र संतोष माने. संतोषचंही स्वप्न आर्मीमध्ये जाण्याचं होतं, पण फक्त उंची कमी असल्यामुळे त्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मात्र त्याला स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता रोहितच्या मेहनतीवर. 18व्या वेळी भरतीसाठी जाताना संतोषने रोहितला एक शब्द दिला, गावातले लोक तुला नावं ठेवतायत, पण ज्या दिवशी तू भरती होशील त्या दिवशी मी तुला खांद्यावर बसवून याच गावातून मिरवेन. आणि मग आला 2 मार्च. निकाल लागला. 109 बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रोहितची निवड झाली. ही बातमी समजताच संतोषने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने रोहितला खांद्यावर उचललं आणि संपूर्ण गावभर मिरवलं. अख्ख्या गावात गुलाल उडाला, जल्लोष झाला. तो उडालेला गुलाल फक्त रोहितच्या संघर्षाचा आणि यशाचा नव्हता, तो साक्षीदार होता एका मित्राने दिलेल्या सपोर्टचा आणि पाळलेल्या एका शब्दाचा.